हे गाइस, स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे बस ब्लॉग. तर आता आज मी तुम्हाला दाखवणार माझी स्कॉलरशिपची बुक मी कसा अभ्यास करते. तर मी स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये बसले आहे. माझी फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे आणि अजून तुम्हाला माझी स्कॉलरशिपची बुक दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सॉल्वसुद्धा करायला हवं आणि मी कमेंटमध्ये क्वेश्चनसुद्धा देणार आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण बघूया नुसतं अभ्यास कारण मी तुम्हाला मसाले भात आणि मसाला पापडची रेसिपी दाखवली, तुम्ही बघितलीच असेल. तर मग आज आपण बघूया अभ्यास. तर चला मग मंडळी बघूया. तर हे बघा, इथं माझी बुक आहे स्कॉलरशिपची. इथे लिहिलं आहे बघा, बेस्ड ऑन द लेटेस्ट सिलेबस प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मिडल क्लास स्कॉलरशिप नवनीत डायजेस्ट कम प्रॅक्टिस बुक स्टँडर्ड 5. हे पेपर आहेत. मराठी मी माझी थर्ड लँग्वेज आहे, 50 मार्क्सचा. इंटेलिजंट टेक्स्ट 100 मार्क्सचा. चला तर मग बघूया आज माझी स्कॉलरशिपची बुक. तर हे आहे माझ्या स्कॉलरशिपचं पहिलं पेज. इथं लिहिलं आहे जान्हवी विशाल कसबे. इथं सगळं बुकचं सगळं दिलं आहे. हे पहिलं पेज. आता दुसरं पेज. तर इथे सगळं आपल्याला इंस्ट्रक्शन्स दिलेले आहेत. आता पुढचं बघूया. हे बघा, इथं सगळं इथं पहिलं मराठीचं आहे एवढं इथपर्यंत, 22पर्यंत मराठी थर्ड लँग्वेज. आणि इथं आन्सरसुद्धा आहेत. आता बाजूचं पेज बघूया. हे बघा, हे इंटेलिजंट टेस्ट सेक्शन 2 इंटेलिजंट टेस्ट 50 क्वेश्चन 100 मार्क्स. 50 क्वेश्चन आहे, 100 मार्क्स आहेत. बघा, इथं 8%, इथं 10%, 10, 12, 6, 8 असं दिलेलं आहे. तर पुढचं पेज बघूया आपण. हे बघा, इथं सगळे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आता आपण पुढचं पेज बघू. हे बघा, आलं आहे मराठी 1 सेक्शन 1 मराठी थर्ड लँग्वेज. हे बघा, हे आलं 1 उतारा व त्यावर आधारित प्रश्न. हे बघा दिलं आहे. फक्त आपल्याला उतारा दिला आहे एक पॅराग्राफ. ते आपल्याला वाचायचं पूर्ण. आणि इथं काय काय आपल्याला दिलेत. आता चला आता म्हणजे हे वाचा. शरीराला श्रम घडवणारी कृती म्हणजे व्यायाम, पण कष्ट आणि व्यायाम ह्यामध्ये फरक आहे. व्यायामाने शरीराची वाढ सुदृढ होते, तर कष्टामुळे शरीराची झीज होते. व्यायाम करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळ शक्य नसल्यास संध्याकाळी केला तरी उत्तम. व्यायामामुळे पचन सुधारण्यास मदत होते, आळस नाहीसा होतो. व्यायामाचे फायदे हळूहळू पण निश्चित व आयुष्यभर मिळणारे असतात. ह्याच्यामध्ये सांगितलं की शरीराला श्रम करणारे म्हणजे व्यायाम. म्हणजे आपण जर रोज व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये काही जे गुण असतात ते होतात. आता इथं आपण क्वेश्चन पहिलं क्वेश्चन आहे, व्यायामामुळे शरीराला कोणता लाभ होत नाही. इथे आपल्याला असं विचारलं आहे 1, 2, 3, 4 ऑप्शन असतात. इथे शरीर सदृढ बनते, आळस नाहीसा होतो, शरीराची झीज होते, पचन सुधारण्यामध्ये होते. तर ह्याचा आन्सर आहे शरीराची झीज होते. लाभ म्हणजे ते इथं दिलं आहे. कृती म्हणजे व्यायाम, पण कष्ट आणि व्यायाम यामध्ये फरक आहे. शरीराची वाढ सदृढ होते, कष्टामुळे झीज होते. ते लिहिलं आहे व्यायामामुळे शरीराला कोणता लाभ होतो. दुसरा क्वेश्चन बघूया. वरील उतारानुसार व्यायाम कोणत्या वेळी करावा. ए सकाळी, बी उत्तम वेळी, सी संध्याकाळी. ऑप्शन फक्त बी, दुसरा फक्त ए, 3 फक्त ए आणि सी, 4 फक्त ए आणि बी. ह्याचा आन्सर आहे फक्त ए आणि सी. कारण इथं दिलं आहे, इथं पण दिला आहे. हे बघा, व्यायाम करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ. आता एवढं आपण वाचलं. आता पुढचं पेज. आता पुढचं तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आता इथं दिलं आहे कविता व कवितेवर आधारित प्रश्न. हे तर तुम्हाला माहितीच असेल. मी तुम्हाला एकदा दाखवते. हे बघा, कविता हे जे आधारित प्रश्न, तसंच कविता आहे त्यावर आधारित प्रश्न आहेत. आता हे बघा, हे आलं 3 संवाद व त्यावर आधारित प्रश्न. म्हणजे संवाद आहे, म्हणजे एकमेक कोणाला तरी बोलतात.
त्याच्यातलं हे आहे. पुढचं बघूया. हिथं म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये असेलच फिल इन द ब्लँक्स भरायची तशी. आणि इथं आहे समानार्थी शब्द. ह्याच्यामध्ये खूप आहेत, मी तुम्हाला एक एक करून दाखवते.